पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच लोकांना काही काळ गोल्ड खरेदी करण्याचं टाळा असं आवाहन केलंय. पण त्याचा आपल्या इकॉनॉमीशी नेमका काय संबंध आहे? भारतात सोनं म्हणजे नुसते दागिने नसतात, तर त्यामागे आपल्या भावना असतात, आर्थिक सुरक्षितता असते, गुंतवणूक असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या सोनं खरेदी करण्याने देशाचे डॉलर्स कसे काय खर्च होतात? भारत हा जगातल्या सर्वात मोठ्या गोल्ड कन्झ्युमर्स पैकी एक आहे, पण आपल्याला जवळपास सगळं सोनं हे बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. म्हणजेच आपण फॉरेन कंट्रीजकडनं गोल्ड विकत घेतो आणि त्यासाठी डॉलर्समध्ये पेमेंट करावं लागतं. जितका जास्त गोल्ड इम्पोर्ट तितके जास्त डॉलर्स देशाच्या बाहेर निघून जातात. आणि इथेच सुरू होतं कनेक्शन गोल्ड, डॉलर आणि इंडियन इकॉनॉमीचं. कारण भारताला क्रूड ऑइल सुद्धा इम्पोर्ट करावं लागतं. विशेषतः सध्या वेस्ट एशियामध्ये जो तणाव सुरू आहे त्यामुळे ऑइल प्राइसेस वाढलेले आहेत आणि म्हणूनच सरकारला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जपणं आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाकडे सेव्हिंग्ज असतात, त्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो. हे रिझर्व्ह कशासाठी वापरले जातात? तर ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी, इंटरनॅशनल ट्रेडसाठी आणि रुपी स्टेबल ठेवण्यासाठी. जर इम्पोर्ट्स खूप वाढले तर रुपीवर दबाव येऊ शकतो आणि रुपी कमकुवत झाला तर इलेक्ट्रॉनिक्स पासून मेडिसिन्स पर्यंत सगळ्या गोष्टी महाग होऊ शकतात. पण याचा अर्थ असा आहे का की गोल्ड खरेदी करणं पूर्णतः चुकीचं आहे? तर नाही. आपल्याकडे गोल्डला कल्चरल, इमोशनल व्हॅल्यू आहे. लग्न, सण, सेव्हिंग सगळ्यात गोल्ड जोडलेला आहे. पण सरकारचा मुद्दा इतकाच आहे की ग्लोबल अनसर्टनिटीच्या काळात काही ठराविक कालावधीसाठी देशाचे डॉलर्स जपणं आत्ता गरजेचं आहे आणि म्हणूनच सध्या गोल्ड खरेदी टाळली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कधी कधी देशाची इकॉनॉमी ही फक्त सरकारच्या निर्णयांवर चालत नाही तर लोकांच्या सवयींवरही चालते. मी आहे अ कॉमन वुमन आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.